नमस्कार. मी अण्णासाहेब गुंड, राहणार सुरजगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, हल्ली मुक्काम सोलापूर. मौजे सुरजगाव येथे भानुदास सदाशिव गुंड यांच्या नावाने सर्वे नंबर 20, पोटीचा नंबर 1, 5, 6 आणि 8 असे 4 पोटीचे होते आणि अजून बी तहसीलच्या जुन्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर अजूनही. मध्यंतरी फाळणी बारा आणि एकत्रीकरण प्रकरणामध्ये काही जमिनी गाववाल्यांनी चोरी केली, हडप केली, चोरी केली, काही समजा. आता ते तसंच समजावं लागणार आहे. विस्तारित सांगतो. सर्वे नंबर 20मध्ये पोटीचा नंबर 1 64R हे लागला भानुदास सदाशिव गुंड यांच्या नावाने. पोटीचा नंबर 5 हा शिवाजी रामागुंड ह्यांना लागला आणि त्यांचा 2 आमच्या लगत असल्या कारणामुळे आम्हाला लागला. पोटीचा नंबर 5मध्ये 91R 0.91R एवढं क्षेत्र होतं आणि 2मध्ये 0.87R म्हणजे 4Rचा तफावत होता. ठीक आहे, एकत्रीकरणामध्ये तेवढं ठीक आहे, समजून घेऊ की एकत्रीकरणामध्ये 4-5 गुंठे इकडे तिकडे ठीक आहे. हे 2च गुंठे भानुदास सदाशिव गुंड यांच्या नावाने गट नंबर 41ला लागले. सर्वे नंबर 6 याचं क्षेत्र 29R. 29R क्षेत्रामधलं फाळणी बारा भानुदास सदाशिव गुंड यांच्या नावानेच आहे. एकत्रीकरणात कुणाला लागलं मी याचं नाव नाही, एकत्रीकरणाची जमीन गेली कुठं, कुणाला लागली याचं काही नाही, रेकॉर्डच नाही. आणि एक जमिनीचा तुकडा 1.25 एकरचा 29Rचा अंदाजे 1.25 एकरचा तुकडा अजूनही बिगर गट त्याच्यावर गटच नाही, तो बिगर गटाचाच तुकडा आहे अजून. आणि सर्वे नंबर 20मध्ये पोटीचा नंबर 8 हा सर्वे नंबरचा 7-12 गायब आहे, रेकॉर्ड ऑफिसमधूनच गायब आहे. फाळणी बारामध्ये 18 गुंठे काय तर त्याच्यावर आहे. जुन्या शेतपुस्तकामध्ये 12 गुंठे भानुदास सदाशिव गुंड यांच्याच नावाने आणि नवीन फाळणी बारा पत्रकमध्ये 18 गुंठे आहे. ह्याच्यावर 1972 दुष्काळाच्या टायमाला सरकारनं विहीर पाडली होती तिथं. तो आमचंच क्षेत्र होतं, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आज तो क्षेत्र कुठं गेलं, कुणाच्या नावानं लागलं, काही वेळ नाही. हे क्षेत्र लक्ष्मण गुंडाच्या नावाने आलं, आमच्या नावाने गेलं, कसं गेलं माहीत नाही. लक्ष्मण गुंडाच्या नावाने आलं. लक्ष्मण गुंडाने कुणाकडनं घेतलं, त्याच्या नावाने कसं आलं, त्याचे स्वतःचे 25 गुंठे, आमचं 18 गुंठे, असं टोटल मिळून 43 गुंठे गट नंबर 43ला लागलेला आहे. 57 गुंठे 43ला लागलेला आहे. आता हे सर्व मी उस्मानाबाद धाराशिवमध्ये दाखल केलं असता अधिकाऱ्यांनी काय दिलं की तुमचा उशीर माफीनामा नामंजूर करण्यात आलेला आहे, तुम्ही औरंगाबादमध्ये जावा आणि तिथं दुरुस्ती करून घ्या. ठीक आहे, मान्य आहे. पण हा जो तफावत आहे अधिकाऱ्याला दिसला नाही का? माझं म्हणणं तात्पुरतं एवढंच आहे, अधिकाऱ्याला दिसला नाही का? गट आहे, जागा आहे, त्याच्यावर गट नंबर नाही आहे. नाही, तुम्हाला कुणाला पाहिजे असतं तर मी पूर्ण सबूत देऊ शकतो. आणि कागदपत्र आहे, जागा नाही, म्हणजे याचा अर्थ काय? जसं की या लोकांनी फक्त जमिनी पळवापळीच्या नादामध्ये सर्व विसरून गेलेलं आहे. असे किती जण असे लोकांचे झालेले आहेत. त्या अधिकारी लोकांना काय बोलावं, काय समजावं, कसं काय सरकार बी चालतं हे असं समजायला मार्ग नाही. कोणाकडं न्याय मागायचा? न्याय मागायचा कोणाकडं?
पुरावे आहेत, सबूत सगळे पुरावे आहेत, सगळं आहे. आता तुम्हाला म्हणतो ना, सर्व्हे नंबर आहे, 7/12 सर्व्हे नंबर 7/12 आहे, कागदपत्र आहे, क्षेत्र नाही. क्षेत्र आहे, त्याचे कागदपत्र नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे ते आमचंच आहे, पण आता ते सर्व करून घ्यायचं. करून घ्यायचं म्हणजे पैसा टाकायला पाहिजे आणि पैशाशिवाय हे लोक अधिकारी काम करत नाहीत. पण ठीक आहे, गरीब लोकांनी पैसा आणायचा कुठून? लाखाच्या गोष्टीच्या पुढे जाते त्यांची मागणी, आणायचा कुठून? सरकारला माझं हेच म्हणणं आहे, की सरकारने जेवढी योजना काढता ही योजना राबवून तेवढी असे माझ्यासारखे किती जण आहेत धाराशिवमध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये धाराशिवमध्ये सगळ्यात एकत्रीकरण आणि फाळणी महाराज दुसरीचे जे घोळ झालेले प्रकरण 100% धाराशिवमधले जास्त आहेत. सुनावणीच्या टायमाला कमीत कमी 100-150 लोकांची सुनावणी असते. एकाचंही पूर्ण होत नाही. फेऱ्या मारून मारून म्हातारे होऊन गेले, पण त्यांचं काही लागलं नाही. नंबर काय आलाच नाही त्यांचा. निकाल काय झाला नाही. तारीख पे तारीख. तेवढंच आहे. माझं म्हणणं एवढंच होतं, की यात अधिकाऱ्यावर दबाव टाकून निकाली लवकर काढून द्यावा आणि सरकारने बी याच्याकडे लक्ष द्यावं. बस एवढंच म्हणणं होतं. धन्यवाद.